नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनविणार आहोत गव्हाच्या पिठात दूध घालून अशी रेसिपी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले, पाव वाटी साखर घातली, मी 2 चमचे यात साजूक तूप घातले होते, त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, आणि 1 वाटी दूध घेऊन हे छान आपण घट्ट भिजवून घेणार आहोत। यात आपण वेलची पूड आणि किंचित मीठही घालू शकतो। अशा प्रकारे घट्ट गोळा मी इथे भिजवून घेतलेला आहे। नंतर एक मोठा गोळा घेऊन आपण एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत। ही पोळी थोडी जाडसरच लाटायची आहे। अशा प्रकारे आपल्याला पोळी छान जाडसर लाटून घ्यायची आहे। इथे पोळी लाटून झालेली आहे, त्याचे मी छोट्या वाटीने गोल गोल काप करून घेणार आहे। पूर्ण पोळीचे मी गोल काप करून घेतलेले आहे। नंतर एका एका कापला मी टोचून घेणार आहे, म्हणजे तेलामध्ये ते फुगणार नाही आणि मध्ये छान शिजेल पण। अशा प्रकारे मी सर्व काप असे टोचून घेतलेले आहे। नंतर तेलामध्ये मी हे तळून घेणार आहे। हे मी मीडियम फ्लेमलाच तळून घेणार आहे। हे आपण गुलाबीसर असे तळून घेणार आहोत। गव्हाच्या पिठाचे असे खुसखुशीत आपण गोड मठरी तयार करणार आहोत। हे गव्हाचे असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे, मैदा नसल्यामुळे पौष्टिक पण आहे, आणि लहान मुलांसाठी खायला पण आपण करू शकतो। हे बघा, इथे आपले मठरी तयार आहे। एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।